नमस्ते. आजपासून सुरू होणाऱ्या CSS सेशनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. CSS सेशनमधील आज आपण पहिला टॉपिक बघत आहोत, इंट्रोडक्शन टू CSS. आजच्या CSS टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत की CSS म्हणजे काय, CSSचे ॲडव्हांटेजेस काय आहेत, CSS हे कोणत्या टॅगमध्ये लिहिलं जातं आणि CSS वापरताना त्याचा सिंटॅक्स काय असतो आणि कोणत्या कशा प्रॉपर्टीज आपण हँडल करत असतो. या सर्व गोष्टी शिकण्यापूर्वी आपण CSSचा यूज कशासाठी आहे किंवा CSS म्हणजे काय हे समजून घेऊया. CSSचा लॉंग फॉर्म सांगायचा झाला तर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. CSS स्टँड्स फॉर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट्स. ही वेब पेजला स्टाईल प्रोव्हाइड करणारी एक लँग्वेज आहे. जे काही HTML मध्ये इलेमेंट्स असतात ते HTML इलेमेंट्स जे आहे ते कंटेंट्स, त्याने जे काही कंटेंट स्क्रीनवरती दिसतात ते कंटेंट्स कशा प्रकारे स्क्रीनवरती डिस्प्ले व्हायला हवे किंवा ते कंटेंट्सचा लुक कसा असायला हवा हे जे डिस्क्राईब करतो त्याला आपण म्हणतो CSS. तर CSS थ्रू वेब HTML मधील जे काही इलेमेंट्समध्ये कंटेंट आहे, इलेमेंट्सचे कंटेंट्स आहेत, HTML थ्रू जे काही कंटेंट्स आपण स्क्रीनवरती म्हणजेच वेब पेजवरती डिस्प्ले करत आहोत ते कशा फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले व्हायला हवे, त्याचं फॉन्ट कसा हवा, त्याची स्टाईल कशी हवी हे आपण CSS मध्ये डिस्क्राईब करू शकतो. यामुळे काय होतं की बराचसा जो वेळ आहे की वेब पेजवरती कंटेंट्स कसे दिसावे त्यामध्ये जाणारा जो वेळ आहे तो आपला वाचतो आणि एकच जे काही स्टाईल आहे ती आपण मल्टिपल वेब पेजेसला सुद्धा यूज करू शकतो. तसंच जे काही स्टाईल आपण डिस्क्राईब केलेल्या आहेत HTML साठी ते आपण स्वतंत्रपणे वेगळ्या फाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकतो. तर असं हे जे CSS आहे जे वेब पेजला, वेबशीटला अट्रॅक्टिव्हपणे आणि सुंदर दिसण्यासाठी वापरलं जातं, त्याचा वापर आपण करून वेबसाईटच्या बॅकग्राऊंड इमेजेस, फॉन्ट, साईज, कलर इत्यादी सगळं आपल्याला कंट्रोल करता येतं. म्हणून जे काही वेबसाईटवरील जे HTMLचं वेब पेजेस आहेत ते अगदी साधं सिंपल दिसत असतात. अशा वेब पेजेसला आपण अधिक अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी CSSचा वापर हा करत असतो. तर आपण अजून बघूया की हे CSSचे काय ॲडव्हांटेजेस आहेत. ॲडव्हांटेजेस अशा आहेत की सेपरेशन ऑफ कंटेंट फ्रॉम डिझाईन. कंटेंट जे काही आपण डिस्प्ले करत आहोत वेब पेजवरती त्यापासून डिझाईनसाठीचं जे काही कोडिंग आहे ते कसं असतं, सेपरेट असतं, जे CSS मध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळे ते जे कोडिंग आहे ते मॅनेज करणं, ते मेंटेन करणं हे सोपं जातं. तसंच सेकंड ॲडव्हांटेज सांगता येईल ग्रेटर डिझाईन फ्लेक्झिबिलिटी. मीन्स व्हॉट, CSS जे आहे ते आपल्याला काही ॲडव्हान्स स्टायलिंग ऑप्शन्स प्रोव्हाइड करतं, जसं की ॲनिमेशन आहे, ट्रान्झिशन आहे. आता ॲनिमेशन, ट्रान्झिशन ह्या गोष्टी आपण पॉवर पॉईंटमध्ये बघितलेल्या आहेत की त्यामुळे मोर ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने किंवा आपल्याला ॲनिमेशनमुळे जे काही ग्राफिकल लुक आहे त्यावरून पटकन अंडरस्टँडिंग होतं. मग तसंच ह्या वेब पेजवरती जे काही कंटेंट आहे HTML कंटेंट त्याला ॲनिमेशन, ट्रान्झिशन हे सुद्धा आपल्याला CSS मार्फत त्याला प्रोव्हाइड करता येते. हे स्टाईल त्याला अप्लाय करता येतात जेणेकरून त्याचा लुक आणि बिहेवियर त्या वेबसाईटवरती क्रिएटिव्ह पद्धतीने आपल्या समोर येतो. तसंच अजून ॲडव्हांटेज सांगता येईल CSS स्टाईल कन्सिस्टन्सी. जेव्हा आपण एखादी वेबसाईट डिझाईन करतो तेव्हा त्या वेबसाईटमध्ये मल्टिपल वेब पेजेस अव्हेलेबल असतात. मग आता हे जे मल्टिपल वेब पेजेस आपण तयार करतो त्या मल्टिपल वेब पेजेसमध्ये काही जे कंटेंट आहे त्यामध्ये एकसारखेपणा असणं गरजेचं आहे. जसं की हेडिंग असेल तर त्या हेडिंगचा फॉन्ट, जसं इथे बघा हे 3 कसे आहेत, हे हेडिंग आहे, हे सब हेडिंग झालं, किंवा हे टायटल आहे, हे हेडिंग, हे त्याच्यातले हे सब हेडिंग झाले. या सगळ्यांचे फॉन्ट साईज, स्टाईल ह्या कशा आहेत, सिमिलर आहे. मग ह्या वेब पेज मल्टिपल वेब पेजेसवरती असा एकसारखेपणा येण्यासाठी म्हणजेच कन्सिस्टन्सी राहण्यासाठी सुद्धा आपण CSS स्टाईल ही अप्लाय करत असतो.
सो आपण बघितलं की सी एस एस म्हणजे काय आहे आणि सी एस एसचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. सो आपण बघूया की सी एस एसचा यूज कशा पद्धतीने आपल्याला वेबपेजवरती करता येईल. तर सी एस एसचा यूज हा एच टी एम एलमध्ये करण्यासाठी, एच टी एम एल डॉक्युमेंटमध्ये करण्यासाठी आपल्याला एक नवीन टॅग अव्हेलेबल आहे, तो म्हणजे स्टाईल टॅग. या स्टाईल टॅगचा वापर करून आपण वेबपेजमध्ये सिम्पल एच टी एम एल पेजमध्ये स्टाईल शीट, सी एस एसचं स्टाईल शीट हे इन्क्लूड करू शकतो. तसेच हा जो सी एस एस टॅग आहे त्याचा उपयोग आपण स्टाईल इन्फॉर्मेशन, जी काही सी एस एसची इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो. आणि जे काही ते कंटेंट, ज्या काही प्रॉपर्टीज किंवा जी स्टाईल आपण डिफाईन केलेली आहे ती स्टाईल जेव्हा एच टी एम एल इलेमेंट वेबपेजवरती म्हणजे ब्राउझरवरती जेव्हा आपण एच टी एम एल फाईल रन करतो, वेबपेज आपल्या ब्राउझरवरती रन होताना आपल्याला दिसतं, तेव्हा त्या एच टी एम एलचे जे कंटेंट्स आहेत त्या कंटेंट्सला या सी एस एस प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्याला अप्लाय होतात आणि त्या रेंडर होऊन मग ब्राउझरवरती आपल्याला ते ब्युटिफुली अरेंज अट्रॅक्टिव्ह कंटेंट्स हे एच टी एम एलचे दिसत असतात. हे जो एच टी एम एल मध्ये इन्क्लूड होणारा जो हा स्टाईल इलेमेंट आहे, स्टाईल टॅग आहे, हा जनरली आपण हेड सेक्शनमध्ये लिहित असतो. जसं की एच टी एम एल माहिती आहे तुम्हाला, एच टी एम एलमध्ये हेड टॅग आहे, हेड सेक्शन आहे, बॉडी सेक्शन आहे. तर आपण हा जो स्टाईल इलेमेंट आहे, स्टाईल टॅग आहे, हा टॅग आपण हेड सेक्शनमध्ये लिहित असतो. ओके, इज इट क्लिअर? आता आपण बघूया की ॲक्च्युअल त्याचा सिंटॅक्स काय आहे. सी एस एस प्रॉपर्टी एखाद्या एच टी एम एल इलेमेंटला ॲप्लाय करण्यासाठीचा सिंटॅक्स काय आहे हे आपण या स्लाईडमधून बघूया. सी एस एसचा सिंटॅक्स असा असतो की ज्या टॅगला, ज्या एच टी एम एल इलेमेंट, टॅगलाच आपण काय म्हणतो, एच टी एम एल इलेमेंट. सो ज्या एच टी एम एल इलेमेंटला तुम्हाला प्रॉपर्टी असाइन करायची आहे, त्याला सी एस एस स्टाईल अप्लाय करायची आहे, तो जो टॅग आहे, एच टी एम एल इलेमेंट आहे, त्याला म्हटलं जातं सिलेक्टर. काय म्हटलं जातं? सिलेक्टर. हिअर H1 हा जो टॅग आहे, H1 इलेमेंट हा कशासाठी वापरला जातो? हेडिंग टॅग देण्यासाठी. हेडिंग टॅग आहे हा. मग हा जो हेडिंग टॅग आहे त्याला जर आपल्याला काही स्टाईल अप्लाय करायची असेल, हेडिंग टॅगमध्ये दिलेले जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स आपल्याला या प्रॉपर्टीज किंवा या स्टाईल अप्लाय करून मग वेबपेजवरती डिस्प्ले होणं अपेक्षित असेल तर आपण त्या पर्टिक्युलर एच टी एम एल इलेमेंटला सिलेक्टर कन्सिडर करायचं आहे. आणि सिलेक्टर कन्सिडर केल्यानंतर सी एस एसमध्ये इथे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे आणि विदिन दॅट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आपण नंबर ऑफ प्रॉपर्टीज विथ देअर व्हॅल्यूज स्पेसिफाय करू शकतो. जे काही स्टाईल अप्लाय करायची आहे त्याचं डिक्लेरेशन या पद्धतीने केलं जातं. जसं की प्रॉपर्टी नेम, त्यानंतर कोलन आणि नंतर त्या प्रॉपर्टीला जी काही व्हॅल्यू आपल्याला असाइन करायची आहे ती व्हॅल्यू आपण असाइन करू शकतो. जेव्हा एकाच सिलेक्टरसाठी मल्टिपल प्रॉपर्टीज आपण असाइन करत असतो तेव्हा मल्टिपल प्रॉपर्टीज ह्या सेपरेटेड बाय सेमीकोलनने इथे येणं आवश्यक आहे. आणि जितक्या काही प्रॉपर्टीज आपण इथे सेपरेटेड बाय सेमीकोलन मेन्शन करत आहोत या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर हा याचा जनरल सिंटॅक्स आहे की एखाद्या एच टी एम एल इलेमेंटला सी एस एस प्रॉपर्टीज असाइन करण्यासाठी आपण सिलेक्टर मेन्शन करतो, त्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये नंबर ऑफ प्रॉपर्टीज आणि इन्क्लुडिंग द व्हॅल्यूज अलॉंग विथ सेमीकोलन या पद्धतीने आपण हे लिहित असतो. याप्रमाणे जर आपण डिक्लेअर केलं तर जेव्हा जेव्हा एच टी एम एल वेबपेजमध्ये आपण H1 नावाचा एच टी एम एल इलेमेंट यूज करणार आहोत त्या त्या ठिकाणी या सी एस एसच्या ही जी स्टाईल आहे, या प्रॉपर्टीज आहे त्या हेडिंग टॅगला अप्लाय होणार आहेत. सर आपण हे प्रॅक्टिकली बघूयात. इथे आपण समजून घेतला की सिंटॅक्स कसा असतो. आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये याचा वापर कसा केला आहे हे बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, इथे सेंटेक्स दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण एक एक्झाम्पलही केलेला आहे. या एक्झाम्पलमध्ये सपोज की मला पी जो टॅग आहे, पी फॉर पॅरेग्राफ, एच टी एम एल इलेमेंट जो आहे पॅरेग्राफ, त्यासाठी आपण काय मेन्शन करतो? पी.
तर हा जो पॅरेग्राफ टॅग आहे, पॅरेग्राफ इलेमेंट आहे, याला मला काही CSS प्रॉपर्टीज असाइन करायच्या आहेत. जसं की जेव्हाही पॅरेग्राफ वेब पेजवरती डिस्प्ले होणार आहे, तो पॅरेग्राफ मला सेंटर अलाइन हवा आहे आणि त्या पॅरेग्राफमधले जे टेक्स्ट आहे हे रेड कलरमध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, आतापर्यंत आपण जेव्हा पॅरेग्राफ हा इलेमेंट हा टॅग आपण HTML मध्ये यूज करायचो, तेव्हा आपण पॅरेग्राफमध्ये फक्त त्याचे कंटेंट्स डिस्प्ले करायचो की व्हॉट यू वॉन्ट टू डिस्प्ले विद इन दॅट पॅरेग्राफ टॅग. ओके, बट नाव आपण यामध्ये बघत आहोत की तो पॅरेग्राफमधले कंटेंट्स डिस्प्ले होताना त्याला कोणत्या प्रॉपर्टीज असाइन व्हायला हव्या किंवा कोणत्या स्टाईलने ते डिस्प्ले व्हायला पाहिजे, हे आपण इथे CSS मार्फत त्याला सेट करत आहोत, त्याला अप्लाय करत आहोत. आता इथे पॅरेग्राफसाठी P आहे. P हा काय झाला माझा सिलेक्टर. आपल्या सेंटेक्स प्रमाणे ज्या इलेमेंटला आपल्याला CSS अप्लाय करायचा आहे, CSS स्टाईल अप्लाय करायची आहे, तो इलेमेंट इथे मेन्शन करणं गरजेचं असतं. त्याला आपण CSSच्या भाषेमध्ये म्हणू शकतो सिलेक्टर. काय म्हणतो आपण त्याला? सिलेक्टर. सो इथे P हा सिलेक्टर आहे. त्यानंतर सेंटेक्स मध्ये दाखवल्याप्रमाणे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि या दोन कर्ली ब्रॅकेट्समध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला असाइन करायच्या आहे, जी स्टाईल अप्लाय करायची आहे या पॅरेग्राफमधल्या कंटेंट्सला, त्या स्टाईल आपण इथे स्पेसिफाय करायच्या. जसं की इथे मी प्रॉपर्टी घेतली कलर, त्यानंतर कोलन आणि ही रेड हे ह्या कलरला अप्लाय केलं. रेड ही काय झाली? व्हॅल्यू, या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ॲज पर आवर सेंटेक्स. त्यानंतर टेक्स्ट अलाइन कोलन सेंटर. सेंटर ही जी व्हॅल्यू आहे ती टेक्स्ट अलाइनला आपण अप्लाय केली. आता हा एकदा CSS सेट झाला ह्या P ह्या इलेमेंटसाठी, P ह्या सिलेक्टरसाठी, म्हणजेच P ह्या HTML इलेमेंटसाठी हा CSS एकदा सेट झाला की जेव्हाही आपण ब्राउझरमध्ये ते वेब पेज रन करतो, ओपन करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली ह्या ज्या CSS आहे ते रेंडरिंग होतं आणि जे काही प्रॉपर्टीज आपण इथे असाइन केल्या, स्टाईल अप्लाय केली, त्या स्टाईल अप्लाय केल्याप्रमाणे कंटेंट्स आपल्याला वेब पेजवरती बघायला मिळतात. जसं की या एक्झाम्पलमध्ये बघा, HTML टॅग हे याची तुम्हाला ओळख आहे की हे HTML डॉक्युमेंट आहे. यामध्ये हेड टॅगमध्ये आपण स्टाईल टॅग वापरत आहोत. या स्टाईल टॅगमध्ये आपण P ह्या HTML इलेमेंटसाठी ह्या स्टाईल अप्लाय केल्या. त्यानंतर स्टाईल टॅग हा एंड केलेला आहे. त्यानंतर हेड टॅग एंड झालेला आहे आणि बॉडी टॅगमध्ये जेव्हाही आपण हे आपला ॲक्च्युअल वेब पेजचे कंटेंट्स कुठे डिस्प्ले होतात? बॉडी टॅगमध्ये. मग जेव्हाही आपण हा P टॅग HTML इलेमेंट P हा आपण यूज करणार आहोत, त्या ठिकाणी त्याला हे CSS ऑटोमॅटिकली अप्लाय होणार आहे. जेव्हाही आपण हे वेब पेज रन करू, तेव्हा रन होताना हे P ह्या इलेमेंटसाठी जे काही कंटेंट HTML कंटेंट आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहे, त्याला हा CSS अप्लाय झालेला आपल्याला इथे दिसतोय. जसं की हॅलो वर्ल्ड, दीज पॅरेग्राफ्स आर स्टाईल्ड इन CSS. हे जे कंटेंट आहे HTML कंटेंट हे रेड कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर टेक्स्टची अलाइनमेंट सुद्धा आपल्याला सेंटर अलाइनमेंट दिसत आहे. सो हे CSS याला अप्लाय झालं. आता नंबर ऑफ टाइम्स जेव्हाही कधी तुम्ही या वेब पेजमध्ये पॅरेग्राफ टॅग वापरणार आहे, त्याला ह्या स्टाईल तुम्हाला अप्लाय झालेल्या दिसतील. तर बेसिकली अजून वेगवेगळ्या प्रकारांनी आपण हे CSS अप्लाय करू शकतो, परंतु आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हेच बघायचं होतं की CSS म्हणजे काय आहे, त्यानंतर CSSचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आपण बघणार होतो की CSSचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, CSS म्हणजे काय आहे, तसंच CSSच्या साठी कोणता टॅग वापरला जातो, त्याचा सेंटेक्स काय आहे आणि हा सेंटेक्स प्रॅक्टिकली प्रोग्राममध्ये, आपल्या HTML प्रोग्राममध्ये कसा यूज करायचा आणि त्याचं आउटपुट कसं ते अप्लाय होतं, एवढंच आपण यामध्ये इंट्रोडक्शन म्हणून शिकणार होतो. तरी तुम्ही हे CSS म्हणजे काय किंवा याचा स्टाईल टॅगमध्ये स्टाईल टॅग कसा लिहायचा, हा CSSचा सेंटेक्स काय आहे, हे सेंटेक्स वगैरे तुम्ही लर्न करा. आणि आपण जे आता एक्झाम्पल घेतला आहे, या एक्झाम्पलप्रमाणे तुम्ही ट्राय करा, एखाद्या HTML इलेमेंटला CSS अप्लाय करा आणि ते रन होऊन तुम्हाला ते ब्युटिफुली वेब पेज तुम्हाला कसं तयार करता येईल याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.